एक दिवस आमच्या आईच्या डोक्याला तेल नसलं ना चालेल, आमच्या आईच्या पायात चप्पल नसली ना चालेल, पण आमची आई या समाजामध्ये कधी बी वर मानून काढून चालली पाहिजे, अशी मुलं बाळं पाहिजे. नसू द्या आमच्या आईच्या डोक्याला तेल. आणि मुलं बाळं जर मूर्ख निघली तर आयुष्यामध्ये किती श्रीमंत असा तुम्ही या समाजामध्ये वरमान करून चालू शकत नाही. हां, मुलीचा मोबाईल चेकच केला पाहिजे, कान फटावलीच पाहिजे पोरगी, आठवड्यातून एकदा झापडावली पाहिजे धरून. मुलीचा मोबाईल घरात आवाज देत नाही, सज्जन असतो तो, इनामदार आहे इनामदार. फक्त कण होतो घरात, सायलेंट असतो सायलेंट, फक्त कण होतो. खुर्र 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 भर्र. पेपरला गेली आलीच नाही मग का निकालच घेऊ काय जाऊ द्या महिला मंडळ. आता मी तुमच्या मुलासारख्या यज्ञाची सुरुवात आहे. हा तुम्हाला विनोद वाटतो, हा तुम्हाला टाइमपास वाटतो. मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. आमची आई गरीब होती पण संस्कृतीनं श्रीमंती होती. आमच्या आईच्या डोक्याला तेल नव्हतं, आमच्या आईच्या पायाला चप्पल नव्हती, आमची आई हातामध्ये पाणी घेत होती पण डोक्याला चोळत होती. पण मुलाबाळांच्या बाबतीत स्ट्रिक्टच होती. नियम करून टाका. आज कीर्तनात बसलेली सगळी माणसं रात्री 8:30 वाजता घरात जेवणाची पंगत होईल. पोरगा पोरगीन आईन बाप बरोबरच जेवायला पाहिजे. उशिरा येणाऱ्या मुलाला जेवण नाही, जेवण नाही. 9ला आला स्वयंपाक संपला, आपला विषय नाही. तुला जो घालीत असेल त्याच्याकडे जेवायला जा, आमचं काही म्हणणं नाही. भुईमुगाच्या शेंगामध्ये दाना आहे त्यावरच त्याचा मुक्काम पोत्यात आहे. ज्या दिवशी दाना निघून गेला त्याचा मुक्काम चुलीत आहे, पाठ करून ठेवा. हे जवानी फिवानी मस्ती बिस्ती मित्र बित्र, हे मित्र जे आहेत ना आपले, हे फक्त आपल्या जमिनीला गिऱ्हाईक लागेपर्यंतचे, नंतर नाही. धर्मावर किती निष्ठा असावयाचं उदाहरण आहे का? अहो वाक्य नाही का, रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे आपले कसे राहतील सांगा मला. महिला मंडळ, ह्या बिचाऱ्याला लहानल्या पोराला सुट्ट्या लागून 1.5 महिना झाला. यांच्या मामाचा फोन तरी आलता का रे? नाही, येणारच नाही. त्यांचा मामा रेंजमध्येच नाही, कवरे क्षेत्राच्या नाही. मग सांगा मला, जाऊ द्या महिला मंडळ. मुलगा मला आहे, मुलगी मी तुमच्या मुलासारखा आहे. त्या मुलाला असं वाटत नसेल का मी उन्हाळ्यातल्या सुट्टी 2 दिवस जाऊ? वाटत नसेल? शेजारची सगळी पोरं कोणाच्या घरी गेली? मामा. जाऊ द्या, दुपारभर गेली, रविवारी गेली दुपारी आली, जाऊ द्या. पण ते एवढा तो किती दिवस थांबला याला किंमत नाही, पण जाण्यामध्ये त्याला आनंद आहे ना. काय म्हणत असेल त्याचं मन? त्याचे सगळे मित्र सांगतात आम्ही जाऊणार आहोत, आंबारस खाऊणार आहोत. त्याला अंतकरण नाही करत. मग हे प्रेम कुठे आहे? अरे रक्ताचे राहिले नाहीत. एक वाक्य सांगू महिला म्हणलं, तुमची आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही तिला कधी भेटायला जा, तुमची पिशवी कधी रिकामी येणार नाही, कधीच येणार नाही. तिच्यात बेस बी काही येईल, पण ज्या दिवशी तुमची आई गेली त्या दिवशी पिशवी न्यायची नाही. तुमच्या भावाच्या घरातून सोन्याचा धूर निघू द्या, पिशवी भरणार नाही. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो बस, तरी माणसं मोबाईलमध्ये घेऊन जा. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. धर्म नीट ऐका, धर्म शब्दाची व्याख्या सांगायची मला. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. जगातला पहिला मातृभक्त रावण, जगातला पहिला शिवभक्त रावण, आणि पटणारच नाही तुम्हाला, जगातला पहिला रामभक्त सुद्धा रावण. तुम्ही म्हणाल कशावरून म्हणले? कशावरून म्हणले तर रामाच्या हाताने मरण येण्यापेक्षा भाग्यवान दुसरा कोण ठरेल? 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. महिला म्हणलं रक्ताचे राहिले नाहीत. मी म्हणलं हे भाऊ भाऊजाया हे फक्त पत्रिकेत छापायच्या महाराज. कुणाला वेळ नाही ह्या जगामध्ये. आपलं दुःख आपणच भोगायचं आणि आपला आनंद आपणच लुटायचा. अरे ज्याची आपण फी भरली त्याने आपली भाकर बंद केली, तुम्ही जगाचं काय घेऊन बसले? ज्याला आपण आपल्या गळ्यातले दागिने मोडून शिकवलंय, त्यानं ज्याला आपण शिकवलं त्या मुलानं, तो मुलगाच आपल्याजवळ राहिला नाही, तर आई या शब्दाची किंमत कोणाला करायची? आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून दुष्काळ आहे. दुष्काळ काय? एक वाक्य सांगून पुढे जातो, नीती भ्रष्ट झाली का सृष्टी आपाप आपला नियम बदलते. आज नीती कुठे आहे? 10 वर्षापूर्वी आमची आई शेताला गेली तर चावी शेजारी ठेवून जात होती. आज चावी ठेवून बघा, शेजारी ठेवून बघा. लुटलं समजायचं काय नाही.